नागपुर महानगर पालिका ने सफाई कर्मचारियों के लिए महाराष्ट्र की पहली समर्पित आवासीय योजना शुरू करने का ऐलान किया है। महापौर नीता ठाकरे ने बताया कि 12 जुलाई को नारा उपलवाड़ी कामठी रोड क्षेत्र में महर्षि सुदर्शन वाल्मीकि वसाहत गृह निर्माण परियोजना का भूमि पूजन किया जाएगा। इस कार्यक्रम में मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस और केंद्रीय मंत्री नितिन गडकरी सहित कई गणमान्य अतिथि शामिल होंगे। ये योजना महानगर पालिका के स्थायी और स्वयं का घर न रखने वाले सफाई कर्मचारियों के लिए तैयार की गई है। इस परियोजना में 1 बीएचके और 2 बीएचके फ्लैट उपलब्ध कराए जाएंगे। आवासों का कारपेट एरिया बढ़ाया गया है और इनमें सोलर वाटर हीटर, सोलर बिजली व्यवस्था, लिफ्ट, पाथवे, आधुनिक ड्रेनेज सिस्टम जैसी सुविधाएं उपलब्ध होंगी। महापौर ने बताया कि घरों की अंतिम कीमत अभी तय नहीं हुई है, लेकिन राज्य सरकार कर्मचारियों को अधिकतम रियायत दिलाने के लिए प्रयास कर रही है। महापौर ने यह भी जानकारी दी कि नागपुर महानगर पालिका प्रधानमंत्री आवास योजना के तहत भी अधिक रूप से कमजोर और निम्न वर्ग आय वर्ग के पात्र नागरिकों को आवास उपलब्ध कराएगी। योजना के तहत पात्र लाभार्थियों को लगभग 2.5 लाख रुपए तक की सब्सिडी देने का प्रावधान रहेगा। इस पहल को शहर में किफायती आवास उपलब्ध कराने की दिशा में एक महत्वपूर्ण कदम माना जा रहा है। सफाई कामगारों के लिए वसाहत बनाए जा रहे हैं, क्या पूरी जानकारी है, क्या नाम दिया गया है, क्या पूरी? नागपूर महानगरपालिकेच्या तर्फे महानगरपालिकेचा जो सफाई कर्मचारी आहे त्याच्यासाठी सर्वात पहिल्यांदा घरकुलांची व्यवस्था, त्यांच्या स्वतःच्या घराची व्यवस्था करण्याचं काम महानगरपालिकेने हाती घेतलं आहे। येत्या 12 तारखेला त्या घरकुलाच्या स्कीमचं भूमिपूजन आहे। माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी, माननीय गडकरी साहेब, माननीय बावनकुळे साहेब हे सगळे त्या ठिकाणी त्या भूमिपूजनाला असणार आहे। आणि पालिकेचा स्वच्छता कर्मचारी हा महानगरपालिकेचा अतिशय महत्त्वाचा कर्मचारी आहे। महानगरपालिकेचा तो दूतच आहे, त्यामुळे त्याची चिंता करणं हे देखील महानगरपालिकेचं काम आहे। या अर्थाने हा मानस ठेवून ही स्कीम त्यांच्यासाठी करायला घेतलेली आहे। जो कर्मचारी असेल त्या प्रत्येकाला या ठिकाणी घरकुल मिळावं हा त्याच्या मागचा उद्देश आहे। आणि म्हणून मग ही नाराच्या त्या नवीन भागामध्ये, कामठीच्या भागामध्ये, उपलवाडीच्या भागामध्ये ही स्कीम 12 तारखेला याचं काम सुरू करायचं असं ठरवलेलं आहे। महाराष्ट्रात पहिल्यांदाच सफाई कर्मचाऱ्यांसाठी स्वतंत्रपणे असणारी ही स्कीम आहे। त्याकरता महानगरपालिकेचे सर्व कर्मचारी आणि संपूर्ण महानगरपालिका माननीय मुख्यमंत्र्यांचे, माननीय गडकरी साहेबांचे, माननीय बावनकुळे साहेबांचे आभार मानत आहे। त्या वसाहतीचं नाव महर्षी सुदर्शन वाल्मीकि वसाहत असं नाव आहे। माननीय उपमहापौर यांनी सुद्धा यासाठी अनेकदा माननीय मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन अनेक प्रयत्न केलेले आहे। ही जी स्कीम आहे या स्कीममध्ये 1 BHK आणि 2 BHK अशा 2 प्रकारची घरं आहे। आणि चटई क्षेत्र जे पूर्वी थोडं कमी होतं ते क्षेत्रही वाढवून दिलेलं आहे। आज घडीला किंमत तुम्हाला न सांगण्याचं कारण हे आहे की जी साधारणतः किंमत ठरते त्यापेक्षा अधिक कपात त्यामध्ये करावी असा मानस माननीय मुख्यमंत्र्यांचा आहे। त्यामुळे ती कपात झाल्याच्या नंतरच आपल्याला या संदर्भातलं याची किंमत जी आहे ती सांगण्यात येणार। आणि या ठिकाणी सर्व प्रकारच्या त्यांच्या ॲम्युनिटीज, जसं त्यांना सोलर वॉटर हीटर असेल, सोलर इलेक्ट्रिकल्स असेल, याही गोष्टीचा म्हणजे पाथवे आहे, सिवेज सिस्टीम, या सगळ्या गोष्टींची व्यवस्थाही त्यांना, लिफ्टची व्यवस्था हे देखील त्यांना या ठिकाणी करून देण्यात आलं। जिन कर्मचारियों के पहले से ही घर है खुद के नाम पर, क्या ऐसे कर्मचारियों को भी यहाँ उपलब्धता होंगी या नहीं होंगी, या वो अपने परिवार के किसी दूसरे सदस्य के नाम पर वहाँ ले सकते हैं? आज घडीला जी पॉलिसी ठरलेली आहे त्याच्यामध्ये जे कर्मचारी ज्यांच्याकडे स्वतःची घरं नाही अशा कर्मचाऱ्यांसाठीच ही योजना आहे। परमनंट कर्मचाऱ्यांसाठीची ही योजना आहे। सफाई कर्मचाऱ्यांचं हे घर असल्यामुळे त्यांच्या उत्पन्नांचा विचार करण्याची कारण नाही, कारण त्यांचं उत्पन्नही महानगरपालिकेमधून अधिकृतरित्या जाहीर आहे। यासाठी वेगळा मेंटेनन्स नसणार आहे। जी एकदा रक्कम जी ठरेल त्यामध्ये एकदा ती घेतल्याच्या नंतर पुन्हा कुठल्या प्रकारचा मेंटेनन्स नसणार आहे। एक फक्त माहिती थोडी द्यायची राहिली, त्या स्कीमपासून थोड्याच अंतरावर पुन्हा एक प्रधानमंत्री आवास योजना हे देखील महानगरपालिकेचं ही देखील स्कीम चालू होते आहे।
आणि त्याच्यामध्ये देखील जसं म्हणजे आपल्याला माहिती आहे की अल्प उत्पन्न गटातल्या लोकांनाच आपण ही सगळी घरं देणार आहोत आणि 2.5 लाख रुपयेपर्यंत त्यामध्ये आपण लोकांना सूटही देणार. थैंक यू. महाराष्ट्र का एकमात्र डबल गिनीज वर्ल्ड रिकॉर्ड होल्डर सोमैया MSPM ग्रुप ऑफ इंस्टीट्यूशंस प्रस्तुत करता है. सावित्री देवी कॉलेज ऑफ नर्सिंग MSPM सोमैया ग्रुप की वजह से अब यवतमाल जिले के वड़ी में BSc नर्सिंग का शिक्षण लेना हुआ आसान. 4 वर्ष का नर्सिंग कोर्स प्रतिवर्ष एकदम किफायती फीस में उपलब्ध. SC ST NT VJ OBC माइनॉरिटी SBC EBC EWS के लिए स्कॉलरशिप उपलब्ध. लड़कियों के लिए फ्री एजुकेशन. सभी विद्यार्थियों के लिए बस सुविधा और हॉस्टल सुविधा उपलब्ध है. एडमिशन्स के लिए आज ही अप्लाई करें और अपने नर्सिंग करियर की शुरुआत करें. अधिक जानकारी के लिए हमसे संपर्क करें. सावित्री देवी कॉलेज ऑफ नर्सिंग, वड़गांव रोड, तहसील वनी, डिस्ट्रिक्ट यवतमाल. कॉन्टैक्ट नंबर 9800003961.